मित्रांनो नमस्कार. मी बोलतोय योगाबद्दल, पतंजलीच्या योगाबद्दल, अष्टांग योगातल्या यम आणि नियमांबद्दल. यम आणि नियम हे मनःशांतीचं, संतुलनाचं, समाधानाचं आणि पर्यायानं आरोग्याचं महाद्वार आहे. पतंजलीच्या अष्टांग योगाचा आत्मा आहेत यम आणि नियम. मित्रांनो, हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. योगाच्या योगदर्शनाच्या चर्चेमध्ये मी आतापर्यंत 18 भाग दिले. 18व्या भागामध्ये अष्टांग योगाची पहिली पायरी यमाची ओळख झाली. आता मी बोलतोय नियमाबद्दल. नियम म्हटलं ना की एक दडपड येतच आपल्या मनावर काहीतरी. तुम्ही म्हणाल आसन प्राणायाम करावा, चांगलं व्यक्तिमत्व मिरवावं, बास झालं. हा यमनियमांचा बोजा कुणी उचलायचा? पण मित्रांनो, त्यात अवघड आणि नकोसं असं काही नाही. बघा आपल्या मनामध्ये नाना विचार सुरू असतात. यदाकदाची चुकून माकून कपट, चोरी, दुसऱ्याची निंदा, नालस्ती आपल्या मनात आली तर तो आपल्याला गिल्ट वाटतो ना. म्हणजेच बरोबर चूक, प्रत्येक गोष्टीत बरोबर चूक ठरवणारं मन हे आपल्याकडं आहेच आहे. तेच नेमक्या शब्दामध्ये समजून घेणं म्हणजेच यम आणि नियम. आपल्या मनाला बऱ्या वाईटाचा विचार आहे आणि असतोच, पण कळतंय पण वळत नाही असंही होतं ना कित्येकदा. आपण यम तर बघितलेच, पतंजलीच्या 30व्या सूत्राप्रमाणे ते बघितले. अहिंसा सत्यास्तेय ब्रह्मचर्या परिग्रहा यमः. यम आणि नियम हे अनुक्रमे व्रत आणि उपासना आहेत. यम हे शुद्धी सदाचाराचे कायदे आहेत म्हणा, तर नियम ही या कायद्यांची अंमलबजावणी. यमानंतर नियमाचं सूत्र सांगण्याच्या पूर्वी पतंजलींनीच एक सूत्र मध्ये 31वं सूत्र ॲड केलेलं आहे आणि ते आहे जाती देश काळ समयानवच्छिन्नः सार्वभौमा महाव्रतम. यम नियम हे महाव्रतच तर आहेत. महर्षी पतंजली म्हणतात यम नियमाचा कोर्स सार्वभौम आहे, युनिव्हर्सल आहे, अनब्रोकन आहे. These are moral precepts and are unhampered by birth, place, time and occasion. जाती देश काल समयान वंचिना. These are sovereign. They constitute the great course of conduct. सार्वभौम महाव्रतम. हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा आणि ही उपमालिका आहे योग हवा निर्बेळ. मी बोलतोय नियमाबद्दल, महर्षी पतंजलीच्या अष्टांग योगातील सूत्रातील नियमाबद्दल. महर्षी पतंजलींनी लिहिलेला योग हा तत्कालीन सूत्र या रचनेतला आहे. नियमाबद्दलचं 32वं सूत्र जे आहे ते आहे शौच संतोष तपाहा स्वाध्यायेश्वर प्राणिदानानी नियमः. शौच म्हणजे प्युरिटी, क्लीनलीनेस, स्वच्छता. संतोष म्हणजे कंटेंटमेंट, सुख, समाधान किंवा तृप्ती. तप म्हणजे ऑस्टेरिटी, आत्मअनुशासन, उग्र अशी तपश्चर्या. स्वाध्याय म्हणजे सेल्फ रेसिटेशन, स्टडी, आत्मप्रतिबिंब किंवा पठन. आणि ईश्वर प्राणिधान, इन हिम आय ट्रस्ट, उच्च शक्तीच्या प्रती असणारा समर्पित भाव. लक्षात आलं? शौच, प्युरिटी, संतोष, कंटेनमेंट, तप, ऑस्टेरिटी, स्वाध्याय, सेल्फ रेसिटेशन, ईश्वर प्राणिदान, इन हिम आय ट्रस्ट. आपण ऐकलेले यम हे जाता जाता व्यवहारात अनुसरण्यासारखे होते. नियम इन्सेंटिव्ह आहेत, सखोल आहेत, तीव्र आहेत, कडक आहेत. ती एक उपासना आहे आणि कठोर आचरण आहे. मुळात मित्रांनो, यम नियम हे मानसिक स्तरावरचेच अधिक आहेत. योग किंवा योग साधना ही मनःशांतीसाठीची आहे. योग जीवनातील कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याची शक्ती देतो. आपल्या प्रगती आणि यशावर आपलं लक्ष केंद्रित होतं ते योगामुळं. हे सगळं खरं आहे. शारीरिक व्यायाम आणि लवचिकता हे दर्शनी फायदे योग देतं, हे बरोबर आहे. त्याच्याशिवाय मित्रांनो, वाईट कृत्यापासून दूर राहणं, निसर्ग तथा प्रकृती वाचवणं, पर्यावरणाचा सांभाळ करणं, योग्य आणि सकस आहार, सकारात्मक विचार या सगळ्यासाठी योग आहे. आणि योगामध्ये नैतिक शिस्त आहे, ती म्हणजे यम आणि नियम. ती एक नैतिक संहिता आहे जी प्रत्येक मानवाच्या उपयोगाची आहे. शौच,
संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्राणिधान हे 5 नियम आहेत आपण बोललो. तर शौच म्हणजे क्लीनलीनेस, शरीर आणि मनाची स्वच्छता. मनामध्ये स्वच्छ, शुद्ध, सकारात्मक विचार म्हणजे सुद्धा प्युरिटी. योग्य, उपयुक्त, प्रमाणित आहार आणि विषयुक्त रसपदार्थांचं उत्सर्जन हा सुद्धा शरीर शुद्धीचाच भाग. आणि विहार म्हणजे व्यायाम हा सुद्धा शरीराच्या आरोग्यासाठी आणि शुद्धीसाठी गरजेचा. शौच आणि संतोष हे एकत्र राहतात. संतोष म्हणजे संतुष्टी, म्हणजे केवळ आनंद नव्हे तर तो आहे परमोच्च आनंद, उत्तमातलं उत्तम समाधान. आणि हे समाधान प्राप्त, उपलब्ध, मिळवलेल्या गोष्टीत मानणं किंवा असणं हा या समाधानाचा भावार्थ आहे. खरं आहे ना, जे मिळालेलं नाही, मिळवता आलेलं नाही, त्यात एक प्रकारची असंतुष्टताच असते. योगाला ती नको आहे. आपण म्हणतो ना, समाधान हे मानण्यामध्ये आहे. समाधान मानण्याची वृत्ती आपल्यामध्ये असायला पाहिजे. प्रिन्सिपॉल M.R. देसाई नियमांना उपासना, ऑब्झर्वन्सेस असं म्हणतात. ते लिहितात, दीज ऑब्झर्वन्सेस हॅव अ पॅसिव्ह ॲज ऑल्सो ॲन ॲक्टिव्ह साईड. ते त्याचं स्पष्टीकरण देतात. दी फर्स्ट टू म्हणजे शौच आणि संतोष, प्युरिटी आणि कंटेंटमेंट मस्ट बिकम द व्हेरी नेचर ऑफ अस्पायरमेंट. क्लीनलीनेस मेक्स हिम अ फिट अबोर्ड ऑफ गॉड. कंटेंटमेंट स्ट्रेसेस डिलाईट इन द आयडल. बोथ टुगेदर म्हणजे शौच आणि संतोष टुगेदर ॲश्युअर स्टॅबिलिटी. These observances have a passive as also an active side. The first two, Shauch, Santosh, purity and contentment, must become the very nature of aspirement. Cleanliness make him a fit abode of God. Contentment traces delight in the idol. Both together assure stability. हे झालं शौच आणि संतोष. याच्यानंतर येतात यम नियमातले तप, तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान. तप किंवा तपस, आत्मअनुशासन. आत्मअनुशासनाच्या अभ्यासानं आपण ध्येय गाठू शकतो. बघा ना, बरेच यशस्वी उद्योजक, शास्त्रज्ञ, अभियंते, व्यापारी आत्मअनुशासनामुळेच यशाकडे पोचलेले आहेत. स्वाध्याय हा 4था नियम. निरंतर अभ्यासात असणं, स्वतःला अपडेट ठेवणं. माहिती आहे ना, IT मध्ये जो स्वतःला अपडेट ठेवतो तोच टिकतो, तोच पुढे जातो. स्वअध्ययन शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्याला घरी सोडवायला ग्रहपाठ, प्रश्न, गणित दिली जातात, तोही स्वाध्याय. आणि आपल्याला स्वतःच्या प्रगतीचा, शांतीचा, सुखाचा विचार करून राहावं लागतं, तोही स्वाध्याय. उद्योगात काय, मनाच्या जडणघडणीत काय, स्वाध्याय हा हवाच हवा. आणि 5वा नियम ईश्वर प्राणिधान. आपण जी शक्ती, प्रेरणा, ईश्वर मानतो त्याचं चिंतन करणं. इन हिम आय ट्रस्ट. आता यम आणि नियमांच्या बाबतीत पतंजलींच्या नंतर थोडं वेगळं पण आलेलं आहे. म्हणजे असं की स्वामी चरणदासांच्या भक्तिसागर ग्रंथामध्ये यम 5च्या ऐवजी 10 आहेत आणि नियमसुद्धा 5च्या ऐवजी 10च आहेत. संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्राणिधान हे 4 नियम पतंजलींच्या प्रमाणच स्वामी चरणदासांच्या भक्तिसागरमध्ये आलेले आहेत. शौच हा जो नियम आहे, चरणदासांनी याचा समावेश जो आहे तो यमामध्ये केलेला आहे. आस्तिक आणि ईश्वर पूजा असे 2 नियम चरणदासांनी सांगितलेले आहेत. ते खरं म्हणजे ईश्वर प्राणिधान ह्या एकाच संकेतामध्ये पतंजलींच्या बसतात. आता याच्याशिवाय इंद्रियवश, दान, लज्जा आणि मतिदृढ हे चरणदासांचे अधिकचे 4 नियम आहेत. यमनियम 5-5 की 10-10 हा एक गुंता आपल्याला समोर येतो. त्याचं स्पष्टीकरण असं आहे की महर्षी पतंजलींनी यम 5 सांगितलेले आहेत, नियम 5 सांगितलेले आहेत. पुढं त्या 5चे 10 झालेले आहेत चरणदासांच्यामध्ये. आणि महर्षी वशिष्ठांच्या अभ्यासातून सुद्धा काही नवीन गोष्टी आलेल्या आहेत. त्यातल्या काही वेगळ्या संदर्भात, वेगळ्या काळानुरूपसुद्धा आलेल्या आहेत किंवा स्पष्टीकरणामध्ये तपशील म्हणून पण आलेले आहेत. प्रिन्सिपल M.R. देसाई म्हणतात, द नेमाज आर लाईक अ मिसाईल ऑफ कॉस्मिक पोटेन्सी. ऐकलं ना, द नेमाज आर लाईक अ मिसाईल ऑफ कॉस्मिक पोटेन्सी. कसं ते बघा, ते म्हणतात, प्युरिटी अँड कंटेंटमेंट आर द मेक. प्युरिटी अँड कंटेंटमेंट आर द मेक. तपास आर इग्निशन. स्वाध्याय और रिमेंबरिंग हिम इज द स्पीड. अँड गॉड रिपोज इज द कंट्रोलिंग केबिन. द मिसाईल is the
लॉन्च इन द सुप्रीम. थोडक्यात यम म्हणजे टाळण्याच्या गोष्टी, प्रतिबंध, हिंसा, असत्य, चोरी, संग्रह, इंद्रिय लोभाचा त्याग. यम म्हणजे टाळण्याच्या गोष्टी किंवा प्रतिबंध. याच्या उलट नियम म्हणजे अनुसरायच्या गोष्टी, करण्याच्या गोष्टी, पाळण्याच्या गोष्टी. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान. तप, स्वाध्याय, ईश्वर प्राणिधान या 3 गोष्टी मनाच्या शुद्धीसाठी दैनंदिन आचरणात आणण्याच्या गोष्टी आहेत. थोडक्यात नित्य कर्म किंवा दैनिक अनुष्ठान स्वरूपातल्या आहेत त्या. मोर ऑर लेस यातला ईश्वर प्राणिधान म्हणजे ईश्वरीय शक्तीच्या किंवा सुप्रीम शक्तीच्या प्रति समर्पण हा योग दर्शनातला महत्त्वाचा नियम मानला गेलेला आहे. अँड गॉड रिपोज द कंट्रोलिंग केबिन. ईश्वर प्राणिधान हा नियम ईश्वराच्या प्रति कृतज्ञता तर आहेच, शिवाय मनशांतीचा तो राजमार्ग मानला गेलेला आहे. ईश्वर प्राणिधान ह्या सद्गुणाला, नियमाला मित्रांनो भगवद्गीतेचा सुद्धा आधार किंवा समर्थन सांगितलं जातं. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात, आपलं सर्व कार्य हे ईश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनं झालं पाहिजे. वशिष्ठ हे सुद्धा योगाचे अधिकारी पुरुष होते. वशिष्ठांचा एक श्लोक मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. संतोष सर्वोच्च लाभ है, सत्संग सबसे अच्छा साथी है, जांच की भावना सबसे बड़ा ज्ञान है और आत्मसंयम ही सर्वोच्च सुख है. सर्वोच्च लाभ जर कोणता असेल तर तो म्हणजे संतुष्टी. सत्संग म्हणजे चांगल्याचा सहवास हाच सगळ्यात चांगला सोबती आहे. आणि जांच की भावना ही सबसे बडा ज्ञान आहे म्हणजे आपली उत्सुकता, प्रत्येक गोष्ट तपासून घेण्याची वृत्ती ही भावना म्हणजेच सगळ्यात मोठं ज्ञान. आणि आत्मसंयम हेच सर्वोच्च सुख आहे. स्वामी कुवलयानंद यमनियमांच्या बाबतीत थोडं अधिक स्पष्टीकरण देतात. ते म्हणतात, माणसाच्या मध्ये चेतन आणि अचेतन अशा भावनात्मक संघर्ष असतात. म्हणजे 2 संघर्ष माणसाच्या मनामध्ये असतात. एक असतो चेतन आणि दुसरा असतो अचेतन. चेतन भावनात्मक संघर्ष हे यमनियमानं, तर अचेतन भावनात्मक संघर्ष आसन आणि प्राणायामानं दूर होतात. ते म्हणतात, यम आणि नियमाचं अनुसरण केलं नाही तर योगाभ्यासीला फक्त शारीरिक लाभ तेवढेच मिळतील, मानसिक लाभ मिळणारच नाहीत. याच्यावरून लक्षात घ्या मित्रांनो, योगाभ्यासीनो, की यम आणि नियम ह्या पहिल्या 2 पायऱ्या आहेत, ह्या बायपास आपण करू नयेत. आणि याच नोटवर मित्रांनो, योग हवा निर्भेळच्या यम आणि नियमापैकी नियमाचं स्पष्टीकरण देणाऱ्या आजच्या या भागाचा मी करतो समारोप. योग हवा निर्भेळचे झाले बघता बघता 18 भाग. हा आहे 19वा भाग. या 19 भागांच्या सह आतापर्यंत झालेल्या एकूण 135 भागांच्या लाभासाठी मित्रांनो सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. मी खूप वर्षापूर्वी कैवल्यधाममध्ये शिकलो. नंतर माझ्या गाठीभेटी तिथं होत राहिल्या. एका भेटीमध्ये तिथल्या संशोधन विभागाचे प्रमुख पुरुषोत्तम करंबेळकर यांची मुलाखत मी घेतली होती. आणि शास्त्रीय संशोधनातून आलेले योगाबद्दलचे अनेक वेगळे निष्कर्ष त्यांनी मला मांडलेले माझ्याजवळ होते. त्याच्या आठवणी मला येत होत्या आणि त्या आठवणीतून मी या मालिकेला सुरुवात केली, योग हवा निर्भेळ. आता या मालिकेमध्ये योग विषयाचा आणखी एखादाच म्हणजे 20वा भाग देऊन मी ही मालिका माझ्यापुरती संपवत आहे. ऐकत रहा मोहन हवालदार आठवणींचा पिटारा, 150 नॅरेशनकडे वाटचाल करणारा यूट्यूब चॅनल. योग हा एकच विषय मी वेगळा दिलेला आहे. बाकी याच्यामध्ये आहेत गाठी भेटी, गप्पा गोष्टी, ज्ञान, विज्ञान, सामान्य ज्ञान, जे आहे प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद आणि नमस्कार.